याच लक्षवेधीला अनुसरून गुंजवणी देखील त्याच्यात समावेश केलेला आहे। गुंजवणीची स्वतंत्र अशी लक्षवेधी मी दिली होती, पण ती क्लब केलेली आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील गुंजवणी हे अतिशय महत्त्वाचं धरण मी मंत्री असताना ते पूर्ण केलं आणि त्याच काळामध्ये त्याची पाईपलाईनची पूर्ण ऑर्डर दिली गेली। दुर्दैवाने 2.5-3 वर्ष वाया गेली, मी नव्हतो त्यावेळेस। आणि त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना सांगून बदललेले अलाइनमेंट्स वगैरे चेंज करून मी काम सुरू करायला लावलं। अतिशय मेहनत करत अलाइनमेंट बदलत सर्व गोष्टी जलसंपदा खात्याने देखील केल्या, परंतु दुर्दैवाने निधी मिळत नव्हता। माननीय मुख्यमंत्री यांना मी विनंती केली, देवेंद्रभाऊ फडणवीसांना, आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने 15/7/2025 रोजी 15 जुलै 2025 रोजी मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी लेखी निर्देश दिले। आपण स्वतःही त्या बैठकीत होता आणि सर्व उच्चपदस्थ अपर सचिवांपासून सर्वजण होते आणि त्यांनी क्लॉज क्रमांक 2 विषय क्रमांक 2 नुसार त्यांनी आदेश दिले। काय दिले आहेत आदेश मुख्यमंत्री महोदयांनी? काम 2 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने गुंजवणी प्रकल्पासाठी या आर्थिक वर्षात म्हणजे 25-26 या आर्थिक वर्षात 200 कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी। इम्प्लिमेंटिंग एजन्सी अंमलबजावणी करणारी यंत्रणा होती कृष्णा खोरे। सर्व प्रस्ताव कृष्णा खोरे महामंडळाने सरकारला पाठवला। अतिरिक्त मुख्य सचिवांपासून तो फायनान्समध्ये गेला। मी पुरवणी मागण्या जेव्हा आल्या होत्या त्यावेळेस मी पाहत होतो की कदाचित मी स्वतः फॉलोअप सगळीकडे करत होतो, परंतु कुठची दाद दिली जात नव्हती। माझी अपेक्षा होती की मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर 8 महिने असा कोणचा अधिकारी आहे किंवा अशी कुठची शक्ती या सभागृहाला माहीत पडू द्या की मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर सुद्धा 200 कोटी रुपये दिले गेले नाहीत। नंबर 1, पुरवणी मागण्यामध्ये मी विचार केला की कदाचित त्याच्यामध्ये त्याचा समावेश होईल। अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर बजेटमध्ये निदान या मुख्यमंत्री महोदयांचे जे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा होती मंत्री महोदय, पण बजेटमध्ये तरतूद तुम्ही 50 कोटीची केली आहे फक्त। एवढा मोठा प्रकल्प 28,000 ड्रॉट इफेक्टेड एरियामध्ये जाणार हे पाणी आहे आणि म्हणून बजेटमध्ये सुद्धा ते केलं गेलं नाही। माझी आता विनंती आहे मंत्री महोदयांना, निदान रिअप्रोप्रिएशन बिलमध्ये आम्ही 125 कोटीचा प्रस्ताव हा जलसंपदा खात्याने फायनान्सला पाठवलेला आहे। मंत्री महोदय, निदान 200 कोटी राहिले बाजूला, निदान हे 125 कोटी तरी रिअप्रोप्रिएशनमध्ये पाठवलेला जो प्रस्ताव आहे त्याला मंजुरी त्वरित द्यावी। आणि दुसरी गोष्ट, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रकल्प हे संपूर्ण प्रस्ताव सुरू आहे, त्याला देखील आपण थोडंसं जर पुश केलं तर पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत निश्चितपणे तो येऊ शकतो। त्यामुळे त्याला प्रशासकीय मान्यता देखील द्यावी ही विनंती। आणखी एक जानकर साहेबांना मला सांगायचं, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये म्हणून, इथे असं लिहिलं आहे की डाव्या आणि उजव्या कालव्यामध्ये नीरा देवधरचं पाणी आणि गुंजवणीचं पाणी, गुंजवणीचं पाणी अधिकृतरित्या फक्त भोर, वेल्हा आणि पुरंदर या 3 जे तालुक्यांना आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना धरण मी पूर्ण केलं, परंतु त्या पाण्याचं वाटप करताना मग असं केलं होतं, जोपर्यंत पुरंदर पर्यंत पाईपलाईन पूर्ण होणार नाही तोपर्यंत 60% पाणी डाव्या कालव्याला आणि 40% पाणी उजव्या कालव्याला असा ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला होता। पण त्या अधिकृत फक्त जोपर्यंत आमचं पाईपलाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये, गुंजवणीचं पाणी हे फक्त वेल्हा, भोर आणि पुरंदर या तिघांनाच आहेत। म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। 125 कोटीचा रिअप्रोप्रिएशनचा जो प्रस्ताव आलेला आहे त्याला त्वरित मान्यता द्याल का, एक, आणि दुसरा सुधारित प्रशासकीय मान्यता, जेणेकरून पुढे काम आणखी जोमात सुरू होईल, त्या बाबतीत सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मंत्रिमंडळापुढे आणून आपण मान्यता देणार। मंत्री महोदय